राम राम मंडळी. आपल्या आपण युट्यूब चॅनलमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवा दिवस नवा विषय. मित्रांनो, आपण मागच्या आठवड्यामध्ये एक समाज माध्यमात, वर्तमानपत्रात किंवा एकंदरीतच सर्वच ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडावर एक विशेष बातमी सर्वांच्या चर्चेत होती. आणि ती बातमी म्हणजे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं एक स्टेटमेंट, ज्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं की सर्व शेतरस्ते हे तातडीने मोकळे करा आणि शेतरस्ता अडवणाऱ्यांसाठी, जो शेतरस्ता अडवत असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. आणि दुसरी बातमी, अजून एक बातमी अशी त्याच अनुषंगाने होती. त्या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की सर्व शेतरस्ते आणि शिवरस्ते याची मोजणी फी सामान्य शेतकऱ्याला न भरता सरकारच या रस्त्याची मोजणी फी भरेल आणि तातडीनं हा विषय मार्गी लावेल. मित्रांनो, ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी, ग्रामीण भागातून काम करणाऱ्या कष्टकरी मजुरासाठी शेतरस्ता आणि शिवरस्ता हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत. सरकार दरवर्षी काही ना काही प्रयत्न करत असतं. दरवर्षी वेगवेगळे शासन परिपत्रक निघतात, शासन निर्णय होतात. महाराजस्व अभियानामध्ये प्रत्येक तलाट्यानं, प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यानं, नायब तहसीलदाराने किमान एक रस्ता, शेतरस्ता, एक शिवरस्ता हा मोकळा करावा, असा एक या महाराजस्व अभियानामध्ये त्यांना एक लक्ष्यांक दिलेला असतो. परंतु सरकार ही सरकारच असतं. याच्यावर कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं आणि कुठलं काम सामान्य स्थितीत करायचं हे शेवटी सरकार आणि अधिकारी ठरवत असतात. आणि म्हणूनच गेले कित्येक वर्ष, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतरही आजही किमान 60% शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी, शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. म्हणजे शासनाची धोरण आहे, शासनाची मानसिकता नाही. सरकार ह्या विषयावर मिशन मोड मध्ये काम करत नाही आणि अधिकारी ह्या प्रकरणासाठी संपूर्ण दुर्लक्ष करत असतात. कारण यासाठी लोकप्रतिनिधींचा म्हणावा असा दबाव त्यांच्यावर नसतो. म्हणून एक नवीन आशा या महसूल मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार एक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. परंतु जोपर्यंत सरकार मिशन मोड मध्ये आणि अधिकारी जागरूकपणे हे काम करणार नाही आणि शेतकरी स्वतः सजगपणे त्या शेतीसाठी रस्ता, शेतरस्ता, शिवरस्ता या विषयावर काम करणार नाही, तोपर्यंत शेतीतल्या जे 20% 25% उत्पन्न हे जे वाया जातं, फक्त रस्ता नसल्यामुळं ते वाया जाण्याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि हे आपली जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये ह्या गोष्टीमध्ये हा खूप मोठा फरक पडणार आहे. सरकार मोठमोठ्या महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं, तसंच सामान्य शेतकऱ्यांसाठी, सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतमाल टिकवण्यासाठी, शेतमाल विक्रीला नेण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा हा शेतरस्ता, शिवरस्ता ह्या विषयावर सरकारनं तातडीनं, नुसतं 100 दिवसाचा हा उपक्रम न करता तातडीनं हा विषय मार्गी लावून 100% रस्ते हे निर्विवादपणे मोकळे केले पाहिजे आणि अडवणाऱ्या शेतरस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर खरोखर गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे. तरच हा शेतकऱ्यांचा शेतीशी संबंधित असलेला महत्वाचा प्रश्न सुटू शकेल असं मला वाटतं. या विषयावर आम्ही वैजापूर तालुका कृती समितीच्या माध्यमातून माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय यांच्याशी अनेक वेळा वारंवार या विषयावर आम्ही त्यांचा संपर्क केलेला आहे आणि या विषयाची महत्व त्यांना सांगितलेलं आहे. बघूया काय होतं ते. जर खरोखरच शासनाची इच्छा असेल, शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा असेल, शेतीसाठी काम करण्याची इच्छा असेल, तर सरकारनं हा विषय मिशन मोड मध्ये घ्यावा असं मला वाटतं. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन विषय सुचवण्यासाठी मला मदत करा. राम राम.